साहेब नमस्कार. लोकप्रधान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज लोकसभेची निवडणूक लागली. आज तुम्ही शहरभर प्रत्येक बूथमध्ये आपण भेट दिला असेल. कशा प्रकारे निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे? अत्यंत शांततामय पद्धतीने 2024 ची लोकसभा निवडणूक संपन्न होते. प्रत्येक ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मतदारांमध्ये दिसून आला. दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी उन्हाची तीव्रता असल्यामुळे मताची टक्केवारी थोडी घसरली, पण अपेक्षित आहे की 4 नंतर पुन्हा मताची टक्केवारी वाढेल. आणि आम्ही ज्या ज्या भागामध्ये फिरलो त्या त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं आम्हाला दिसून येतं. आणि माझा अंदाज आहे की असाच जर प्रतिसाद राहिला तर प्रणितीताई शिंदे 1,00,000-1.5 लाख मताच्या फरकानं 100% निवडून येतील असा विश्वास वाटतो. पण एकंदरीत पहिले असता उन्हाच्या तडाख्यामुळे कुठेतरी मतदान हा खचलेला आहे. आज लोकप्रधानाला मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2 वाजल्यापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 29% मतदान झालेलं आहे. उर्वरित वेळमध्ये किती टक्के मतदान होईल, काय अपेक्षा आहे? 55 ते 60% पुढे मतदान होईल नक्कीच. आमच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मतदारांना बाहेर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. 43-44 डिग्री सेल्सिअस ऊन आहे, त्याच्यामुळं मतदार राजा उन्हामध्ये बाहेर पडायला राजी नाही. 4 वाजल्यानंतर पुन्हा आमचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील आणि जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रापर्यंत यावं अशासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतील. बरं, आज तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधल्या प्रत्येक बूथला भेट दिला असेल. प्रभाग क्रमांक 2 मधील 4ही नगरसेवक भाजप पक्षाचे आहेत आणि विशेष म्हणजे या भागातील आमदार विजयकुमार देशमुख देखील भाजप पक्षाचे आहेत. तर या भागातून काँग्रेसला लीड पडेल का? दिशा बदल दशा बदल, दिशा बदल दशा बदल, या फिर उसी दिशा में चल, तुझी में सिद्धियाँ है सब, तू वज्र है तू चोट कर, तू ओट कर, तू ओट कर, तू ओट कर. नक्कीच या भागातून देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना आघाडी मिळेल. कारण एकतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री राम सातपुते हे या जिल्ह्यातले नाहीत, ते उपरे आहेत, त्याचा एक राग मनात आहे. दुसरी गोष्ट, या भागामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उमेदवारी विनाकारण कापली गेली, त्याचा देखील रोष आहे. इथले आमदार 20 वर्ष आमदार आहेत. 20 वर्षामध्ये ते कोणत्याही प्रकारच्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यांच्या कामाची एक वेगळीच ख्याती म्हणजे निगेटिव्हिटी या भागातल्या लोकांमध्ये आहे. आणि 4 नगरसेवकांचं म्हणाल तर त्या 4ही नगरसेवकांबद्दल एक अँटी इन्कम्बन्सी निश्चित आहे. एक कारभारी नावाचे आमच्या भगिनी आहेत नगरसेविका, त्यांचे मिस्टर ज्ञानेश्वर कारभारी, ते थोडंफार जे काम करतात त्याच्यावरच भारतीय जनता पार्टीची नय्या चाललेली आहे. बाकी सगळेजण मालकच्या तोऱ्यामध्ये वावरतात, त्याच्यामुळं इथली जनता भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. महानगरपालिकेमधल्या 5 वर्षाचा त्यांचा एकूण कारभार बघता शेळगी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं ज्या गतीनं विकास व्हायला हवा होता त्या गतीनं झालेला नाही. त्याही गोष्टींचा परिणाम निश्चितपणानं मतदानावर झालेला दिसेल. धन्यवाद सर.